सुद्धा बंदी आणली गेली। आता महाविकास आघाडीतर्फे सर्जेकोट म्हणजे मालवण इथे जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडवून बसलेत। हे शिवद्रोही आहेत। जे कारण सांगितलं जाते की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला, हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे। आमचे राज्यपाल महामहिम राज्यपाल कोश्यारी हे समुद्रकिनारी राजभवनावरती होते, राहत होते। त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता। पण माझ्या तरी वाचनात कधीतरी जोरदार वाऱ्याने राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं सुद्धा कुठे वाचण्यात आलेलं नाहीये। हा पुतळा पडला कसा?